उच्चारिते जन तया नमन माझे दंडवत आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभ्यासती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत आईचे नमन करुणे सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या वाळा चालवी सकळा नामा म्हणे ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंधवू चित्ताशी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे राम म्हणता रामाची होई जे पदी वै सोनी पदवी घेई जे ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या भटा मज दावाव्या सुभटा सर्व सुखाधिकारी मुखी उच्चारी हरिनाम सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी वारकरी संप्रदायाचे कलस्थानी असणारे तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि नामाचं फळ आणि महत्व शक्ती सांगणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल अभंगातून सांगतात की नामचिंतन करणारा सर्व सुखाला पात्र होतो सर्व सुखाधिकारी मुखी उच्चारी हरिनाम भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणारा सर्व सुखाला अधिकारी असा पात्रतेचा होत तो नव्हे सर्व अंगाने तो उत्तम होतो महाराज म्हणतात सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे त्यांच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं हरीचं नाम असतं तो सर्वांगाने त्या ठिकाणी आणि उत्तम असतो पुरावा जर काय विचारला गेला तर महाराजांनी सांगितलं की वेदांनी याला त्या ठिकाणी पुष्टी दिलेली आणि शिवभविली बाहे वेदे पाहे पुराणे वेदाने हात उंच करून सांगितला की बाबा हो देवाचं नाम हेच करण्याला आणि सर्व अधिकारा प्राप्त होण्यासाठी योग्य आहे नवे नवे तुकोबाराय म्हणतात शेवटी की या वेदाने सांगितलं आणि आम्ही सर्वांनी केलं आम्ही सर्वजण त्या अधिकाराला प्राप्त झालो त्याच्यात संशय घेण्याची काही गरजच नाही तुका म्हणे ते काही संदेह नाही भरवसा संदेह याचा अर्थ संशय घ्यायची गरजच नाही किंवा संशय घेऊ नका या ठिकाणी भरवसा म्हणजे विश्वास द्या आणि त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून अधिकाराला पात्र व्हा महाराज म्हणतात विठ्ठल राम मंदिरामध्ये प्रति महिना या ठिकाणी चालू असलेले अनेक वर्षापासूनची नैमित्तिक सेवा आणि त्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आजची सेवा हरिभक्तीपरायण बाबर महाराज करडे महाराज यांचं त्या ठिकाणी फोन अधिक तुम्हा सर्वच या ठिकाणी आमचे परमादरणीय गुरु महाराज असेल टकले महाराज सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी आदरणीय आहेत माझ्या ठिकाणी तुम्ही सगळी श्रोते मंडळी महेशाच्या मूर्ती आहात आणि अशांच्या समवेत आणि भगवान परमात्म्याच्या समोर मागे पुढे उभा राहे सांभाळता आज नवमी आणि ठीक आहे मी फार ज्ञानी असं म्हणून नाही परंतु कुणीतरी एक जणांनी सेवा करायची आणि तुम्ही सर्वांनी या ठिकाणी श्रवण करायचं काय अभ्यास केला याची चाचपणी करण्याचं काम आजच्या दिवसाचं असतं विठ्ठल ही नामचिंतनाची साधना संत महात्म्यांनी स्वतः केली आणि तीच साधना करून साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला संत महात्म्यांनी मार्गदर्शन केलं कारण ज्या साधनेच्या वर आरूढ होऊन नामचिंतनाच्या साधनेवर आरूढ होऊन संत महात्म्यांनी भगवान परमात्मा रूपी साध्यापर्यंत पोहोचले तीच साधना संत महात्म्यांनी आम्ही जेविलो नामामृते तृप्त झालो परवी परवडी नामाची इच्छा पुरविली जीवाची ज्ञानोबाराय म्हणतात नामदेव महाराज म्हणतात की
आजी अवतरे संतांचे जेवण जेव हरिनामाचे ही सुरुवात आहे त्याची. महाराज म्हणतात की या नामचिंतनामुळं आम्ही तृप्त झालो, खादलेली खावीशी वाटे, परंतु एकटच नाही त्या ठिकाणी सेवितो हारस वाटितो अनेक. स्वतः नामचिंतन केलं आणि तुम्हा मला नामचिंतनाची साधना दिली. ती साधना तुम्ही आम्ही जपावी, जोपासावी, करावी, अनेकांना करायला मार्गस्थ करावं, जेणेकरून या जीवाला देवाची प्राप्ती कशी होईल हे संत महात्म्यांनी आठाच केला नव्हे एवढ्यासाठी तर त्या संत महात्मे मृत्यू भूतलावावर आले आणि तुम्हा मला मार्गदर्शन केलं की बाबा हो येते उपकारासाठी उपकार करण्यासाठी संत महात्मे तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो. याच कारणाची बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत महात्म्यांनी तुम्हा मला साधना दिली. ती साधना कायमस्वरूपी, जसं मोबाईल चार्जिंग केल्यानंतर दिवसभर चालतो, फुल चार्जिंग केल्यानंतर आणखीन जास्त वेळ चालतो, तसं आपली डिस्चार्ज होणारी बुद्धिमत्ता भगवान परमात्म्याच्या नामचिंतनातून ही चार्जिंग करायचं काम प्रत्येक नवमीला हरिकीर्तनातून होत असतं. कुणाची त्या ठिकाणी बॅटरी अशी फुल पॉवरची असते की जरी त्या ठिकाणी कायमस्वरूपी देवाचं चिंतन करते आणि काही ना त्या ठिकाणी कधी कधी त्या ठिकाणी जसं डेकोरेशनचं पूर्वी बल्ब असायचं बघा, कधी लागायचं कधी विजायचं, काय बल्ब कायम लागतात काय कधीच, म्हणजे या ठिकाणी तसं या साधनेमध्ये काही मंडळी कायमस्वरूपी त्यामध्ये संत महात्मे कायम रत असतात, कायमस्वरूपी भगवान परमात्म्याचं चिंतन करतात आणि ते चिंतन तुम्ही आम्ही करावं. काय गरज या कलियुगामध्ये चिंतन करण्याची महाराज, जे म्हणून काही युग झाली त्या युगामध्ये ज्या साधना भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या सांगितल्या त्या आता करायचं म्हटलं तर एवढा विषय आपणाकडे नाही. कारण यज्ञादी कर्म, तपादी कर्म, दानादी कर्म करणं, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी धम्मधर्म. या कलियुगामध्ये आपलं आयुष्य कमी आहे आणि कमी आयुष्यामध्येच भगवान परमात्म्याची जीवाला प्राप्ती व्हावी एवढ्यासाठी संत महात्मे एकांतामध्ये एकत्र बसले आणि त्यांनी त्या ठिकाणी जसं आमच्या माता भगिनी भलं मोठं दही असं घुसळण केल्यानंतर त्याचं त्या ठिकाणी लोणी काढतात आणि ते कडवून तूप जसं त्या ठिकाणी महत्वाचं काढतात, तसं संत महात्मे या कलियुगामध्ये एकत्र बसले आणि जीवाचा उद्धार व्हावं याच्यासाठी खटपट करून संत महात्म्यांनी या कलियुगामध्ये नामचिंतन हेच तारण्यात जीवाला कशाची गरज आहे? जीवाला देवाची गरज आहे. आपल्या शरीराला काही आवडीच्या गोष्टी असतात त्या सोडून द्या, परंतु कलियुगाला देवाचीच गरज जीवाला आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी महाराज म्हणतात करोत तपादी साधने कोणी सांडतो कोरंजने, आम्ही नवदो तया वाटा नाचू पंढरी चोहटा. महाराज इतर साधना करूच नका, नाना साधनाच्या केल्या खटपटा म्हणून सांगितल्या त्या आता काहीच उपयोगाला येणार नाहीत. नेहमी ऐकलेलं तुम्ही त्या ठिकाणी की डेटबाट औषध आता घेऊन त्याचा उपाय नाही अपाय होईल. विठ्ठल ही साधना नामचिंतनाची संत महात्म्यांनी स्वतः केली, तुम्हा मला त्या ठिकाणी करायला लावली. कारण या कलियुगामध्ये आता पाहिलं तर काही प्रदूषण आहे, ते वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे आणि संस्काराचं प्रदूषण आहे. महाराज जर पाण्याचं प्रदूषण झालं तर पोट बिघडतं, वायूचं प्रदूषण झालं तर एखाद्या वेळेस श्वासोच्छवासामुळे फुफ्फुस बिघडतात. परंतु संस्काराचं प्रदूषण कधी शहाणी माणसं येण्यासारखी वागायला लागली तर नक्की समजायचं की संस्काराचं प्रदूषण त्या ठिकाणी झालेले आणि ते संस्काराचं प्रदूषण जाण्यासाठी या संत महात्म्यांनी
जसं महाराजांनी आश्रमामध्ये काही बालक आश्रमात अगदी लहानापासूनच आणि शेवटच्या टोकापर्यंत प्रदूषण घालवून त्या सक्षम असणाऱ्या देहातून जीवाला देवापर्यंत नेण्याचं मार्गदर्शन जसं चालू आहे, तसंच संत महात्म्यांनी या कलियुगामध्ये या असणाऱ्या जे काय संस्कारापासून विघटित झालेला देह आहे, जीव आहे, त्याला संस्कार देण्याचं काम या कलियुगामध्ये आणि चालू केलेले म्हणण्यापेक्षा हे चालू करण्यासाठी संत महात्मे या मृत्यू तरावावर आले. मला जिथं जी काही साधना केली जाते, ही केलेली साधना परत वरती गेल्यानंतर करता येत नाही. ही मृत्यू लोकामध्ये नामचिंतन करता येतं, भजन करता येतं. हे वैकुंठामध्ये आधी स्वर्गामध्ये करता येत नाही. म्हणून महाराज या ठिकाणी या नामचिंतनानेही आपल्याला जीवनमुक्त करता येतं, जीवनमुक्त होता येतं. तुटे भवरोग संचित क्रिया मानभोग ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. ही साधना कायमस्वरूपी त्या ठिकाणी घडावी, करावी. महाराज ही किती साधना सोपी. दोन बाजू या ठिकाणी सांगितल्या. साधना करत असताना या साधनेचा त्या ठिकाणी एखादं आपण कर्म करत असताना, घरामध्ये एखादं काही काम करत असताना नकळत आपल्याकडून पाप घडल्या जातं. ते घडलेलं पाप, एखादं मांजर मेलं कुठं जावं लागतं, काशीला जावं लागतं. महाराज काशीला जाऊन एखाद्या वेळेस ते मांजर मेलेलं पाप संपण, परंतु त्या ठिकाणी पुण्य नाही मिळणार. बरं, पुण्य मिळण्यासाठी यज्ञाधिक कर्म केल्यानंतर पुण्य मिळेल, परंतु त्या ठिकाणी पाप संपणार नाही. म्हणून दोन्ही साधनं त्या ठिकाणी एका साधनामध्ये दोन्ही गोष्टी फलतृप्त होत्यात की नामचिंतनाने पापही जातं आणि पुण्यही प्राप्त होतं. मी म्हणतो म्हणून नाही. तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. महाराज नामचिंतनाने पाप जातं आणि पुण्याच्या बाबतीमध्ये पुण्याची गणना. किती पुण्य होतं, अगणित त्या ठिकाणी पुण्य होऊ शकतं. म्हणून कलियुगात फक्त हरीचं नामचिंतन. बरं, नाम किती सोपं आहे मला सांगा महाराज. एक पैसाही लागत नाही. घेत्यात तो भाग वेगळा, परंतु नामचिंतन न लगेच फुका म्हणून सांगितलं महाराज. नाही काय त्याची गरज लागतं महाराज, काही लागत. फुकाचे पंढरी रायाचे. महाराज फुकटचं पण कोण घेतं? मला वाटतं देव न लगे. महाराज फुकटचं म्हणल्यावर कोण घेत नाही, विकतचं म्हणल्यावर मूर्खट पडल्याशिवाय राहत नाही. महाराज देवाचं नाम फुकट आहे. बरं, नाम त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी भेटतील, परंतु ही
विट्याऐशे सुख नव्हे भक्तिरस महाराज हे नामचिंतन कधीही विटणार नाही का लोक पाहता लोचने आपण आज अभंग जर भजनात सुरुवातीला म्हटलं तर उद्या आपण कधी म्हणतो का काल म्हणलो होतो नाही महाराज त्या ठिकाणी म्हणजे हे नामचिंतन महाराज त्यांनी आता उधरते पुढची गेलेली सुद्धा आणि पाठकीर्ती मुखी जरी गायन पवित्रची होय एवढंच नाही महाराज म्हणतात तुका म्हणे कोटी पुळे ती भावे गाता गीत विठोबाचे आपण नामचिंतन केलं आपणही उद्धारतो आणि गेलेल्यांचा सुद्धा उद्धार होतो कीर्तन हे बारकावे नाही का विनोदाचा भाग कीर्तन हा विषय नाही कीर्तन हे सुधारण्याचं साधन आहे कीर्तनातला विनोद नसावा आणि तो असला तर त्या ठिकाणी तुमचा आणि माझाही वेळ त्या ठिकाणी वाया जातो कारण सगुण चरित्रे परम पवित्रे साधन वर्णावी भक्ती ज्ञानाविरुद्ध गोष्टी इतर करण्यात आपला तुमचा वेळ घालवणं हे माझं तर त्या ठिकाणी काम नाही विठ्ठल नामचिंतन ही साधना महाराज आपल्या पूर्वजांचा उद्धार आहे आपला उद्धार आहे आणि पाठीमागच्याचा उद्धार आहे नामेची तरले कोठ्या नाही कोटी नामे हे वैकुंठी बैसविले महाराज तुमचा आमचा उद्धार होतो नव्हे बरोबर असणाऱ्यांचा त्या ठिकाणी बरोबरांचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे कारण तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे महाराज अशा मुखातून संतांच्या नाम आलं त्यांच्या बरोबर आपलाही उद्धार होऊ शकतो म्हणून नाम चिंतन अट्टहासाने त्या ठिकाणी फुकटचं नाम आहे नाम गगनाहुनी वाढ नाम आहे नाम मोठं आहे त्याच्यामध्ये सगळं सामावलेलं आहे महाराज आणि हे देवाला आवडतं कारण जे देवाला आवडतं ते आपण त्या ठिकाणी घ्यावं विठ्ठल आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस मी एवढं नामाबद्दल का बोलतो की कलियुगात मला सांगा भूक लागलेल्या मनुष्याला गरज बाकीची कशाची नसते फक्त जेवणाची असते तुमची व्यवस्थेची गरज नसती अवस्थेची गरज आहे आता दिंड्या निघतात अगदी ज्येष्ठ अष्टमीला ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या त्यामध्ये जाणारी वारकरी मंडळी महाराज व्यवस्था पाहत नाही ती त्या ठिकाणी अवस्था भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये त्या ठिकाणी कायम स्वरूपी पाहत असतात म्हणून ही जी काय असणारी अस्ताव्यस्त झालेली आपली जी काय समाज व्यवस्था नामचिंतनापासून आहे ती व्यवस्थित घडी बसवण्याचं काम संत महात्म्यांनी एका छत्राखाली नाही काही कुणाला त्या ठिकाणी चाल म्हणता आली नाही पाठांतर करता आलं नाही चांगलं गाता आलं तरी महाराजांनी सगळ्यांना या ठिकाणी सकाळचे येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कसंही म्हणा त्या ठिकाणी या नामचिंतनामुळं महाराज सुदराचारी आणि दुराचारी दोन भाग सांगितलेले आहेत आपण जर कळत न कळत त्या ठिकाणी घडलेलं पाप असेल तर तेही पाप घालवण्याची ताकद नामामध्ये असते आणि कळून केलेलं पाप तेही घालवण्याची ताकद नामामध्ये असते दोन्ही बाजू तुमच्यामुळे त्या ठिकाणी सांगतो दुराचारी कशाला म्हणावं वाल्या कोळी दुराचारी म्हणून सांगितलं महाराज अरण्यामध्ये वाल्या कोळ्यांनी येणारा ब्राह्मण तीर्थयात्रेला जाणारा मारायचा आणि त्याच्या गळ्यामध्ये असणाऱ्या लिंगातून शालिग्राम घ्यायचा शालिग्रामामधनं बारक त्या ठिकाणी जो काही खडा असेल तो घ्यायचा आणि रांजणामध्ये टाकायचा महाराज असं 7 रांजण त्या ठिकाणी ती शालिग्रामाचा खडा टाकून भरलेले होते रांजण बारीक नव्हतं महाराज एकनाथ महाराज खंडेंच्या मुखातून चंद्रभागेला ऐकले ते म्हणले कीर्तनकाराने शेंगट कधी बोलायचं नसतं त्यांनी सांगितलं की एका रांजणामध्ये 12 आणि हत्तीची पकालीची पात त्या ठिकाणी फिरली एवढा मोठा एक रांजण आणि अशी रांजणं ती ब्राह्मण मारल्यावर त्या ठिकाणी टाकलेल्या खड्यातून भरलेली होती म्हणजे त्यावेळेस आयुष्य बी त्या ठिकाणी लाख वर्षाचं आयुष्य त्या ठिकाणी होतं एवढी सर्व ब्राह्मण एवढी मारलेली परंतु कर्मयोगाने महाराज नारदांची भेट झाली आणि नारदजींनी त्यांना उपदेश केला अरे करतो हे कुणासाठी घरी जाऊन विचारून घे सगळ्यांना विचारलं कथा सगळ्यांना माहितीये परंतु कुणीही त्याच्या केलेल्या पापामध्ये त्या सामील नव्हतं जबाबदार नव्हतं आला
आणि श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवट. वाल्या कोळ्यांना त्या ठिकाणी दंडवट, वाल्या कोळ्यांनी नारदजींना दंडवट घातला. आणि काय करावं केलेल्या पापातून मला प्रायचित्त त्या ठिकाणी एकदम त्या ठिकाणी झडझडवणी व्हायला आणि म्हणतात तसं नारदजींनी वाल्या कोळ्याला रामनामाचा मंत्र दिला. नारदजी निघून गेले आणि ज्या ठिकाणी रामनामाचा मंत्र भोगत बसले त्याच्यातलं पाप तर गेलं, परंतु परत आल्यानंतर नारदजींनी त्या वाल्या कोळ्याला ज्यावेळेस काढलं त्यावेळेस त्या वाल्या कोळ्याची एवढी घन कीर्ती त्या ठिकाणी झाली. केले रामायण रामाने. आणि मग पुढं बोलीला वाल्मिक तैसेची करण वरतून दावील. मी का सांगतो की वाल्या कोळ्याने एवढंही पाप केलं होतं तरी परंतु नारदजींनी दिलेल्या रामनामाच्या मंत्राने पापच गेलं, परंतु देवाला सुद्धा तसं पुढं आयुष्य 11,000 वर्षाचं आणि भोगावं लागलं, करावं लागलं, वाटचाल करावी लागली. म्हणजे एवढी ताकद रामनामामध्ये आहे किंवा नामामध्ये आहे. म्हणून हा झाला दुराचारी. सदुराचारी महाराज एखादं त्या ठिकाणी वाईट कृत्य करतो हेही माहीत असून सुद्धा एखादा त्या ठिकाणी गळ्यात माळ घालतो, दारू पितो, माळ घालतो, आकडा लावतो, महाराज माळ घालतो, पत्ते खेळतो, माळ घालतो, परस्त्री संग करतो, ही माहिती असून पाप हे माहिती असून सुद्धा जो करतो. पण अशाला सुद्धा त्या ठिकाणी आणि नामचिंतनाने महाराज उद्धार केला. याला उदाहरण आजय मिळायचं. आजय मिळा पाप राशी म्हणून सांगितले. अजय मेळाचा उद्धार केवळ नारायण नामचिंतनाने अजय मेळ्याला वैकुंठामध्ये नेण्यात आलं. हे दोन्ही बाजू का सांगितल्या? नामचिंतन केल्यानंतर केलेलं पाप जातं आणि पुण्य पदरी पडतं. म्हणून कायमस्वरूपी भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या. तुकोबारायांकडे काही मंडळी गेली आणि महाराजांना विचारलं, महाराज आम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत आणि उठल्यापासून झोपेपर्यंत आम्हाला सुखच जन्मामध्ये मिळत नाही. त्यावेळेस महाराजांनी बघितलं अरे म्हणले हा संसारिक आहे आणि याला जर सुखच पाहिजे नसेल तर बाकी काय सांगून फायदा नाही. कारण अधिकारच ऐसा करू उपदेश. जसं डॉक्टर माणूस बघून औषध देत नाही, डॉक्टर आजार बघून औषध देतात, तसं संत महात्मे हे मनुष्य पाहून किंवा त्याचा अधिकार पाहून त्याला उपदेश करत असतात. तुकोबारायांनी पाहिलं अरे हा संसारिक आहे, त्याला जास्त जर काय त्या ठिकाणी सांगायला गेलं तर याच्याकडून घडणार नाही आणि कमी आयुष्यामध्ये याला भगवान परमात्म्याची प्राप्ती म्हणजे सुख कसं मिळेल. महाराज सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख या ठिकाणी त्रिराशी लावायचं. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी मने सर्व सुखाचे आगर मने तर हरी सोनार. म्हणजे अनेक संत महात्म्यांनी पुरावा दिले की सर्व सुख म्हणजे देव आहे आणि देवाचं जर सुख पाहिजे नसेल, देवच हवा असेल, याला जर संसारिकाला जर सुखच पाहिजे नसेल तर महाराजांनी त्याच्यासारखंच उत्तर दिलं. तुला जर सुखच असेल, नवे नवे सुखाचा अधिकारी बनायचं असेल तर तू काय कर? अभंगाच्या पहिल्या सर्व सुख अधिकारी
महाराज अधिकार हा मागून मिळत नाही. अधिकारासाठी काही मंडळी काहीच करत नाही, ती काम बी करत नाही, ती काहीच करत नाही. त्याला त्या ठिकाणी संसारिक मूर्ख म्हटलेले. काय माणसं नुसते अधिकार घालवतात, इथं वाढ तिथं वाढ, आमचं करतं काम करत नाही त्या ठिकाणी. त्याला महाराज शहाणा म्हटलं नाही. काय माणसं स्वतः करतात बी आणि सांगतात बी, त्याला त्या ठिकाणी शहाणा म्हटलेलं आहे. आणि काही स्वतः करतात परंतु सांगतच नाही, त्याला संत म्हटलेले. आणि ही संत मंडळी महाराज जगात काहीच सांगत नाहीत पण केल्याशिवाय राहत नाहीत, जगाच्या कल्याणाचं करतात बरं का. म्हणून अधिकार गाजवण्यासाठी आपल्याकडे तसं त्या ठिकाणी कुवत असावी लागते, तितकं त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान असावं लागतं. जाता जाता म्हणून अधिकाराचा विषय किती त्या ठिकाणी गंभीर असतो. एक वेळ सहज म्हणून अकबर हा बिरबल राजाचा त्या ठिकाणी अगदी आवडता वजीर होता, प्रधान होता. त्याने महाराज बेगमच्या काही जवळच्या मंडळींनी सांगितलं, का हो म्हणले तुमच्या भावाला जर वजीर केलं, प्रधान केलं तर म्हणले काय अडचण आहे म्हणले. म्हणले काहीच अडचण नाही. राजा म्हणले बिरबलाला सारखं त्या ठिकाणी आपला प्रधान म्हणून मानतात, नवे नवे त्याला सगळं अधिकार देतात. मला त्या बेगमला बिरबलाच्या मंडळीला थोडासा राग आला आणि बादशाच्या त्यांनी म्हणले, का हो म्हणले त्या बिरबलाच्या ऐवजी माझ्या भावाला जर ना तेवढा अधिकार दिला तर नाही का जमायचं. म्हणले तुझा भाऊ त्या लायकीचा नाही. म्हणले तुम्ही परीक्षा घ्यायच्या अगोदरच लायकी काय काढली त्याची. म्हणले आता लगेच परीक्षा घेऊ म्हणले, बोलवून घे. लगेच बोलवलं भावाला आणि राजाने सांगितलं हे 1 रुपया घ्यायचा आणि 2 लाख रुपये घेऊन यायचं संध्याकाळी. आता त्यांनी 1 रुपया घेतला, दिवसभर फिरला आणि संध्याकाळी मिसळ खाऊन राजापाशी आला. हे अशी कुठं परीक्षा असते काय म्हणून. बेगम जवळ होती, मंडळी जवळ होती. मंडळीला सांगितलं थांब आता. दुसऱ्या दिवशी त्या बिरबलाला बोलवलं आणि सांगितलं 1 रुपया घ्यायचा आणि संध्याकाळी त्याला 3 लाख रुपये घेऊन यायचे. आता बेगम म्हणजे त्या ठिकाणी माझ्या भावाचा अपमान केला, आता ह्यो कसा 3 लाख आणतो हे त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत तटस्थ वाट पाहत पाहिली. त्या बिरबलाने रुपया घेतला, 2 सेवक बरोबर घेतले, 1 रुपयाची सुतुळी फटी घेतली, सुतुळी आणि फटी घेतली. ती सुतुळी 40 फूट केली आणि दोन्हीकडे 2 असणाऱ्या सेवकाच्या हातात दिली आणि बिरबलाने स्वतः फटी मारायला सुरुवात केली. पेटत मोजायला सुरुवात केली. ती पेट आहे ना, ते पेटत न सुतुळी इकडे गेली की अर्ध्या दुकानात जायची, इकडे गेली की अर्ध्या दुकानात जायची. दुकानदार म्हणायचे काय चाललंय, रहदारीवर रस्ता अपुरा पडतोय, रस्ता वाढवायचा राजाचा नियम. अरे म्हणलं एवढे दुकान आमची पडणार. आता म्हणले राजाचा नियम आहे, राजाचं बोलत तर हा ते आपण काय करणार नाही म्हणजे, राजाचा हुकूम आहे म्हणजे. पण म्हणले याला काय पर्याय, एवढं मोठं दुकान कोट्यावधी खर्च करून थाटलेलं आहे म्हणले. हे म्हणले काय असलं तरी आपल्या हातात नाही. बरं म्हणले ही जर काय कायदा तसाच ठेवायचा असेल तर आणि आमचे दुकानं जागेवर ठेवायचं असेल, रस्ता आहे असा ठेवायचा असेल काय नाही म्हणले, संध्याकाळपर्यंत प्रत्येकाने 20-20 हजार रुपये आणून द्या. आता कुणाला वाटतं कोट्याचं दुकान मोडावं म्हणून. महाराज 20-20 हजार गेलेलं बरं, संध्याकाळी 4च्या आत 5 लाख रुपये त्या बिरबलाजवळ गोळा झालं. संध्याकाळी जाऊन राजाच्या जवळ बेगम पाहत होती, रुपयात 5 लाख आलं. आपला भाऊ रुपयात मिसळ खाऊन आला. हुशार कोण आहे. बादशाने विचारलं नक्की अधिकार कुणाला, प्राधान्य कुणाला करायचं. नाही म्हणले आता त्यालाच अधिकार. मी का बोलतो की अधिकार तसा करू उपदेश, कारण त्याला ज्ञान असावं लागतं. आणि ते ज्ञान कधी येतं महाराज, त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने. 4ही मुक्ती जसे येतात, समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. 4 मुक्ती महाराज ज्ञानाने येतात. ज्ञानाने जीवाला त्या ठिकाणी देव होता येईल. पहिली त्या ठिकाणी समीपता, देवाजवळ जाण्यासाठी आपलं पुण्य लागतं. सलोकता, देवाच्या जवळ जाण्यासाठी तप करावं लागतं. देवाचं त्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वरूप तसं मिळण्यासाठी ध्यान करावं लागतं. कारण तपाचे सामर्थ्य तापेनला अमुक आणि चिरंजीव कल्प. देवाच्या जवळ कायमस्वरूपी वैकुंठात राहता येतं, परंतु त्याला तप लागतं. ध्यानाने जसं भरतजी प्रभू रामचंद्रासारखे त्या ठिकाणी झाले, तसं त्या ठिकाणी ध्यानाने होता येतं.
पण जीवाला जर देव करायचा असेल तर त्याला ज्ञान लागतं. ते ज्ञान पैगा बरवे परी मनी आणावे, मनी आधी आणावे आणि संताया भजावे. महाराज अशा संत महात्म्याने तुम्हाला उपदेश केलेला आहे की बाबा हो, तुम्हाला जर देवाचीच प्राप्ती करायची असेल, सर्व सुखाचा अधिकारीच व्हायचं असेल तर देवाचं नामचिंतन करा. कारण एका देवाच्या नामचिंतनाने हत्ती के पाव में सबका पाव सांगितले. हरीचं नाम किती सोपं आहे महाराज. हरी 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 मंत्र हा शिवाचा देव घेतात आणि आपण का घेत नाही. आपण न घेण्याला कारण आपलं पाप आड येतं. कारण मी म्हणतो म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात, नामाची विनमुख तो नर पापिया हरिवीर धावया न पवे कोणी. आपलं आपण समजून घ्यायचं, देवाचं नाव आपल्या मुखात नाही आले की आपलं पाप आहे असं समजायचं. विठ्ठल एक देवाचं नाम एकदा घेतलं तर किती फायदा आहे महाराज. दोघ जण भाऊ होते, तर म्हणतात महाराज ही कथा कल्पतरूमध्ये नाही, त्या ठिकाणी चांगल्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेले दोन भाऊ महाराज. आणि मोठा होता तो घरात परंपरा चिंतनाची वारकऱ्याची होती, पण कधी मोळ्याच्या पुटी किरसुनी बी जन्माला येते महाराज. धाकटा भाऊ कधी नामचिंतन करत नव्हता आणि थोरल्याला वाटायचं की आपण नामचिंतन करतो, आपण त्या ठिकाणी देवाची प्राप्ती करून घेऊ, परंतु भाव नामचिंतन कधी करत नाही. त्याच्यासाठी काय अट्ठास ह्यांनी सांगितलं, परंतु ते म्हणायचं तुझं तूच कर, तुझं तुला लपलप. काय पंगत घालायची म्हणलं की म्हणायचं कुठं तिकडं मोकळ्यांना म्हणले बगड्यांना घालतो. आता बगड्यांना पंक्ती असतात का महाराज. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, नामचिंतन श्रेष्ठ आहे. म्हणून धाकटा कधीच सहमती देत नव्हता आणि कोण आलं तर हा निघून जायचा. कर्मधर्म स्वयंगणी महाराज त्याला सारखा अट्ठास वाटायचा. यांनी एक वेळ तरी नामचिंतन देवाचं मार्गाला लागावं, कारण आयुष्य जाता आहे पहा, काळ जपत असे पहा, स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्री हरीच्या. महाराज आयुष्य आज उद्या नसणार आहे, कारण दयाचं शरीर जाईल क्षणात म्हणून सांगितलं. म्हणून त्या भावाने काय केले, एक वेळ अशी दिंडी आली, मारुतीच्या मंदिरामध्ये दिंडी उतरलेली. हा थोरला भाऊ त्याला म्हणतो दिंडी आली, पंगत द्यावी वाटतं, द्यायची असेल तर ती भाऊ म्हणले आपलं काय नाही, पण आपल्याला म्हणले त्याच पंक्तीत सामील करून घ्यायचं नाही. म्हणजे किती माणसं इतकी देवापासून उन्मुख झालेली असते ती. त्याने गेला मारुती मंदिरातल्या त्या दिंडी मालकाला सांगितलं उद्याचं जेवण आमच्याकडे म्हणले सकाळ, जाता जाता आमच्याकडलं जेवण करा आणि नंतर पुढे जावा. पण त्या मालकाला सांगितलं, दिंडी मालकाला, महाराज एक माझी विनंती की माझा धाकटा भाऊ कधीच देवाचं नाव घेत नाही आणि माझी इच्छा आहे की जेणेकरून त्यांनी परमार्थाला लागावं, देवाचं नाव घ्यावं. महाराज कर्मधर्म संघाने महाराजांनी सांगितलं तो घरी असतो का म्हणले घरी आहे म्हणले. पण उद्या सकाळी मी लवकर येईल आणि आमची दिंडी बी येईल. फक्त म्हणले मी त्याला काय बोलायचं ती बोलून तुम्ही काय बोलू नका. कर्मधर्म संघाने सकाळी स्वयंपाक पाणी झालं, धाकट्याने महाराज घरात जी गेलं ना आतनं कडी लावली. दिंडी आली, दिंडी मालकाने भावाला विचारलं, त्या थोरल्या भावाला त्याच्या म्हणले आहे का धाकटा भाऊ, आहे म्हणले घरात. त्या दिंडी मालकाने महाराज बाहेरच कडी लावली आणि सगळ्यांची जेवण झाली. टाळ मृदंगाचा आवाज आला. आता जेवण होता 11 वाजल्या. हा भाव आतून म्हणायचा दादा दार उघड, भूक लागली मला. ही सगळी दिंडी महाराज मार्गस्थ झाली. महाराज एकटे थांबले. कडी तू उघडू नको म्हणले, मी उघडणार. महाराज हा कडी उघडायला गेला. महाराज कडी उघडायला गेले, उघडली कडी. हा बरोबर बाहेर आला. याला वाटलं ही सगळी गेली असतील, पण महाराज त्या ठिकाणी ते म्हणले का हो तुम्ही गेला नाही का, भागलं नाही काय तुमचं. म्हणजे काय अपरोक्षपणाने बोलणारी मंडळी असते ती. महाराज याने असं त्या ठिकाणी मनकडच धरलं महाराजांनी त्याच्या धाकट्या भावाला. अरे म्हणले मी जायासाठीच आलेलो आहे, परंतु तुला मार्गाला लावून जाणार नाही. संत महात्मे तुम्हाला मार्गस्थ करून जाणारे असतात. म्हणले माझा हात सोडा. म्हणले एक वेळ हरी म्हण ते म्हणलं तसलं आपण म्हणत होतो. आता देवाचं नाम तसलं असतं का म्हणले, तसलं आपण काय म्हणत नाही म्हणले. अरे एकदा तरी त्या ठिकाणी हरी म्हण. महाराज त्याने जे हात धरला त्यांनी हिसकं देऊन बघितलं, परंतु हातात हे गाडी पैलवान झालेला होता. महाराज दष्टपुष्ट होते. महाराज 1 तास गेला, परंतु त्याने मुखातनं हरी काय म्हणाना आणि महाराज हात काय सोडाना. ते
दोघ जण त्या ठिकाणी तटस्थ आपापल्या भूमिकेवर आहेत. महाराजांनी सांगितलं हरी म्हण, मी हात सोडतो. ह्यो म्हणायचा मी हरी म्हणणार नाही म्हणणार तर मी हात सोडणार नाही. महाराज शेवटी एक वेळ नाही इलाज असतो त्या ठिकाणी हरी म्हणणार. हरी म्हणला की त्या ठिकाणी हात सोडून दिला. आता हे काय प्रेमाने हरी म्हणला नव्हता. जसा पेढा रागात जरी खाला तरी पेढा आणि एखादा गेला म्हणून खाल्ला तरी महाराज पेढ्याचा गुणधर्म त्या ठिकाणी गोड लागणं, तसं नामाचा गुणधर्म पुण्य देणं आहे. विठ्ठल महाराज एक वेळ नाम म्हटल्याबरोबर त्या महाराजांनी सांगितलं हे म्हटलेलं हरीचं नाम कुणाला विकून. महाराज एवढं सांगितलं तो महात्मा महाराज निघून गेले. त्यांनी जेवण केलं, कर्म धर्म संयोगाने यथामती यथा अवकाश काही कालावधीनंतर तो मृत्यू पडला. आता मृत्युमुखी पडल्यानंतर त्या यमाचं दूत त्या ठिकाणी आलं, त्याच्या जीवाला घेऊन गेलं आणि वरती गेल्यानंतर त्यांनी विचार केला. चित्रगुप्ताकडे म्हणले काय हे खतावणी, आता काय उभा आयुष्यात पापच आहे म्हणले, याच्या खतावणीत पुण्याचा काहीच नाही. एक वेळ फक्त हरी म्हटलेला आहे म्हणले. पण म्हणले आता एवढंच कशाला म्हणले वसाण ठेवायचं साध्या वर्षात म्हणले. ह्याचं काय असेल ते म्हणले देऊन टाका. ह्याचं काय म्हणले काय किंमत आहे त्याचं देऊन टाका म्हणले. अरे म्हणले ह्याचं तुला काय घ्यायचंय ते सांग म्हणले. ह्याच्या लक्षात आलं मला महाराजांनी सांगितलं होतं की हरीचं नाम विकू नको आणि ह्याची किंमत काय आहे आपल्याला तर काय कळणार आहे म्हणले. त्यांनी त्या यमाला सांगितलं, चित्रगुप्ताला सांगितलं ह्याची किंमत काय आहे तेवढी सांगा म्हणले. मग मी तुम्हाला सांगतो. आता यमाचं त्या ठिकाणी अग्नी पाण्याची कधी गाठ असते का मला? त्या यमाने सांगितलं बाबा ह्याची किंमत मला सांगता येणार नाही. सांगता येणार नाही तर ज्याला माहिती त्याच्याकडे चल म्हणले. कुणाला माहिती म्हणले देवांचा राजा स्वर्गात इंद्र आहे त्याच्याकडे चला. मी तसा येणार नाही म्हणले, मला पालखीत बसवायचं. महाराज पालखी तयार केली. यमाचं 3 दूत आणि यम एका बाजूला खांदा द्यायला, मधी महाराज बसलेले. एक वेळ हरीचं नाम म्हटलेला मधी बसलेला आहे. त्याला महाराज स्वर्गामध्ये इंद्राकडे नेले. इंद्राने विचारलं काय म्हणले यमराज आज कुणाला पालखीमध्ये घेऊन आलेला आहे? म्हणजे एक वेळ हरीचं नाम मृत्यूलोकात असताना म्हटलेलं आहे, त्याची काय किंमत आहे तेवढी म्हणले ह्याने विचारली आणि तेवढी किंमत देऊन ह्याला म्हणले कायमस्वरूपी आणि नरकवासामध्ये टाकायचे. त्याची फक्त काय किंमत आहे सांग. इंद्र म्हणला देवाचा राजा होता आला मला, परंतु हरीच्या नामाची किंमत काय मला कळाली नाही. म्हणले सांगू काय? म्हणले आपण 1 तोंडाचं 4 तोंडाच्याकडे जाऊ म्हणले. चला म्हणले. या एक वेळ हरी म्हणलेल्या महात्म्याने सांगितलं तुला सांगता येत नाही. ही गिरीवर बरं का अधिकार महाराज प्राप्त झालेला आहे. ही गिरीवर इंद्राला म्हणला तुला सांगता येत नाही तर खांदा ती एका बाजूला. महाराज एका बाजूला यम एका बाजूला इंद्र आणि दोन्ही बाजूला यमाचं सेवक खांदेकरी म्हणून 14 जणांनी पालखी याची घेतली आणि महाराज ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने विचारलं काय भानगड आहे? हेच सांगितलं कथा भाग त्यांनी. म्हणले या हरिनामाची किंमत काय आहे? ब्रह्मदेव म्हणले आपल्याला काही ते सांगता येत नाही. जो हरीचं नाम घेतो त्यांच्याकडे जाऊ. महाराज कैलासात पालखी, तिथं 3 जण त्या ठिकाणी यम इंद्र आणि ब्रह्मदेव 3 जण खांदा करीत. एका बाजूला यमाचा दूत. या 4घांनी खांदा देऊन पालखी एक वेळ हरीचं नाम म्हटलेल्याची पालखी आणि कैलासात शंकरी जवळ गेलेली. शंकरजीने विचारलं युती कशी काय झाली तुमची? म्हणले लय लवकर युती झालेली दिसते. 3 एकत्र आला. काय म्हणले सांगू नका, आम्हाला फक्त हरीच्या नामाची किंमत काय आहे तेवढी सांगा, कारण तुम्ही कायम स्वरूपी घेतला. ते म्हणले माझ्या आवडीचं आहे म्हणून. हरी 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 मंत्र हा शिवाचा मला आवड आहे म्हणून. फक्त म्हणजे याची किंमत मला काय सांगता येत नाही. म्हणजे ज्याचं नाम आहे त्याच्याकडेच आपण कैलासातनं आणि वैकुंठामध्ये जाऊ. महाराज एका बाजूला शंकरजी खांदकरी, एका बाजूला ब्रह्मदेव आहे, पाठीमाग त्या ठिकाणी यम आहे आणि इंद्र आहे. 4घांनी पालखी घेतलेली आहे. पालखीमध्ये एक वेळ हरीचं नाम म्हटलेला महात्मा बसलेला आहे. महात्मा म्हटलं तर त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही महाराज. आणि तो मजल दरमजल करत पालखी वैकुंठामध्ये गेलेले. विष्णूने पाहिलं 4घही एकत्र आलाय. म्हणले काय विशेष आहे? त्यांनी सांगितले एक वेळ हरीचं नाम म्हटलेल्याची किंमत काय आहे तेवढी सांगा. म्हणले पालखी खाली उतरणार, पायाला मुंग्या आल्या असत्या, त्याला मांडीवर घ्या. 4घं बी त्याचं जरा अंग थोडंसं दाबा म्हणले आणि म्हणले त्याला थोडंसं मोकळं करा आणि माझ्या मांडीवर द्या. महाराज जसं भगवान विष्णूने सांगितलं तसं त्याला पालखीतून उतरवलं, सेवा केली, विष्णूच्या मांडीवर ठेवलं
विष्णूच्या मांडीवर आल्यानंतर तो विष्णूने आपल्यात सामील करून घेतलं आणि ही चौघजण म्हणते ती कोण यम इंद्र ब्रह्मदेव आणि शंकर आम्ही रजा टाकली नाही म्हणजे तसंच आलोय लवकर उत्तर द्या. अरे म्हणजे एक वेळ हरी म्हटलेला तुम्ही चौघजण पालखीचं खंडकरी झाला माझ्या मांडीवर बसवलं माझ्यात विलीन झाला आणि अजून बी तुम्हाला उत्तर कळत नसेल तर तुम्हाला शहाणं कसं म्हणावं. महाराज मी का सांगितलं की एक वेळ हरीचं नाम म्हटलेल्याला जर एवढा अधिकार प्राप्त होतो तर त्या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकार म्हणणारे आमचे विष्णूचे दूत आहेत. महाराज ते अधिकार प्राप्त नाही त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंतावर अधिकार गाजवण्याची ताकद त्यांच्या जवळ म्हणून महाराज असं अधिकार प्राप्त होऊन जर त्या कलियुगामध्ये आपणाला राहायचंच असेल तर एवढ्या अधिकारीने नाही तर महाराज म्हणतात की नामचिंतन घेणारा सर्व अंगाने तो त्या ठिकाणी परिपूर्ण होतो असा नामचिंतन घेणारा सर्वांगी तो सर्वोत्तम म्हणले सर्व अंगाने आणि सर्व ठिकाणी उत्तम असतो. संसारातला माणूस वयस्कर झाला की किंमत कमी होती आणि परमार्थातला माणूस वयस्कर झाला की त्याची किंमत वाढते. व्यवहारात पहा तुम्ही त्या ठिकाणी मी कुणाचे वयस्कराचं अवहेलना म्हणून करत नाही परंतु ज्याचं परमार्थात जास्त आयुष्य गेलं त्याला नक्की त्या ठिकाणी देवही त्या ठिकाणी देवही चिरज चरणीची माती धावतच आलं ती नवीन एवढंच नाही त्या ठिकाणी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दिनजना आणि ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. महाराज देव सुद्धा अशा संत महात्म्यांचं त्या ठिकाणी देवाच्या पायाची त्या ठिकाणी तीर्थ घेण्यासाठी तयार असतात. म्हणजे सर्व बाजूने किती उत्तम असतात. महाराज त्यांचा सल्लाही सगळेजण ऐकतात. नारदजी बघा त्या ठिकाणी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही ठिकाणचं गमन असलं तरी नारदजींना सगळीकडे मान होता. राम रावणाच्या युद्धामध्येही त्या ठिकाणी नारदांनी कळ लावली नावच त्याचं त्या ठिकाणी कधीही रद्द होत नाही असं कलम असणारं त्याचं नाव नारद. महाराज हे युद्ध करायचं नाही रामाची भेट घ्यायची म्हणून हे रावणाला माहित नव्हतं असं नाही परंतु भेट झाल्यानंतर मी कायमस्वरूपी जिवंत राहील आणि परत चुकून काय दुष्कृत्य घडलं तर म्हणून कायमस्वरूपी मला मुक्तीच मिळवायची असेल एकट्याला नाही माझ्या सर्वच राक्षसांना मुक्ती मिळवायची असेल तर काय करावं नारदजीचा सल्ला घेतला आणि तू शत्रुत्व रामाबरोबर केलं कर म्हणून सांगितलं. महाराज अशा रावणाने रामाबरोबर शत्रुत्व केलं आणि प्रभू रामचंद्राने युद्धाच्या काळामध्ये ज्यावेळेस आणि बाण मारायला सुरुवात केली त्यावेळेस प्रत्येकाच्या मुखातून त्या ठिकाणी आधी रामाला मारा रामाला मारा रामाला म्हणजे शेवटच्या काळाला मुखातून राम नाम त्या राक्षसांच्या आलं म्हणून मुक्त केले राक्षसा. अशा त्या असणाऱ्या राक्षसांच्या मुखातून एकदा नव्हे अनेक वेळा आलेलं नाम त्यांना मुक्त होण्यासाठी आणि कपिकुळ उद्धरले कपिकुळाला उद्धार द्या. नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले चांगले नाम चांगले
कंठी राहू बोले कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसांचा त्या ठिकाणी मुक्त आणि असणाऱ्या वानरांचा उद्धार आहे. म्हणजे नामचिंतनाने महाराज हे झालं पाठीमागचं. आताच काय तुकोबारांनी विचारलं महाराज तुमचं आता काय म्हणजे महाराज म्हणले महाराजांचं सारखं रात्रंदिवस नामचिंतन चालू होतं. कुंभमेळा महाराज भरलेला होता. काय कुंभमेळ्यामध्ये आलेली जी काय मंडळी होती ती सगळी काय वेगवेगळा आखाडा असतात कुंभमेळ्यात. त्यातला एक असा जिज्ञासू विचारी ज्ञानी मंडळींचा आखाडा होता. त्यामध्ये सहज म्हणले आता खरं बोलायचं खोटं कुणी बोलायचं नाही म्हणले देवाची प्राप्ती कुणाला झाली का देव कुणी पाहिलाय का देवाची प्राप्ती झाली का आता खरं बोलायचं ठरलं होतं नाही भाऊ म्हणले आपल्याला नाही कुणीच त्या ठिकाणी होय म्हणा. म्हणजे हे काय म्हणले महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्हा आहे आणि त्या पुणे जिल्ह्यामध्ये देहू गाव आहे त्या ठिकाणी कोण म्हणून तुकोबा आहे त्याला आणि देवाची प्राप्ती झाली असं ऐकायला मिळालेलं. आता कुंभमेळा वर्षभर होता महाराज त्या सगळ्यांनी विचार केला आपण पाहायला जाऊ म्हणले. कुंभमेळ्यातनं ती सगळी मंडळी विचारवंत मंडळी महाराज अशी दाढी जटा वाढलेली मंडळी मदल दरमदल करत विचारत महाराष्ट्रातून आणि महाराज त्या तुकोबारायांच्या देहू गावामध्ये आले. आता तुकोबाराय कुठार हाता म्हणून दोघं जण चालले. त्यांना विचारलं की म्हणले बाबा आज म्हणले आपलं गाव पवित्र झालं पावन झालं म्हणले बाबा. म्हणजे काय झालं अहो म्हणले आज एवढी संत महात्मे आमच्या गावामध्ये आला तुम्ही पवित्र त्या ठिकाणी म्हणून आमचं गाव पवित्र झालं. म्हणजे आधीच तुमचं गाव त्या ठिकाणी पवित्र आहे. पवित्र तो काय पवित्रते कुळ पावना तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले. अहो तुमचं गाव अगोदरच देऊ पवित्र आहे म्हणले का अहो म्हणले एक सांगा म्हणले इथं तुम्ही पवित्र आहे आम्हाला म्हणता गाव पवित्र आहे पण कशावरनं अहो म्हणले तुकोबाराय तुमच्या गावात म्हणले फार मोठे संत म्हणून आहेत म्हणले देवाची प्राप्ती त्यांना झाली असं आम्हाला कळालं. ते दोघं जण त्या ठिकाणी त्या तुकोबारायला न मानणारे त्या म्हणले तुक्याकडे निघालेले दिसतात जाऊ द्या म्हणले. आता महाराज जवळचा बुवान जवळचा डॉक्टर ह्याला कधीच किंमत नसते. म्हणजे व्यवहारात नाही बरं का माणसं लांब जाऊन बाजारात त्या लांब जाऊन डॉक्टरकडे इंजेक्शन हीच इंजेक्शन पण त्या डॉक्टरने दिलं का नाही म्हणणार आता मला त्याला फरक पडतो गावात तीच इंजेक्शन असते असो. महाराज त्या तुकोबारायांना ही न मानणारी मंडळी निवड गेली आणि ही सगळी साधू मंडळी त्या ठिकाणी तुकोबारायांच्या वाड्यासमोर आली. मंडळी आत होत्या तुकोबारायांच्या. त्यांनी विचारलं तुकाराम आहेत का म्हणले. आता ह्यांना काय माहित महाराज म्हणायचं काय म्हणून त्यांनी विचारलं. त्या बाईने जिजाईने भाकरी करत असताना सहज वाकून बघितलं म्हणजे गलेलट साधू दिसते ते म्हणजे बहुतेक माझ्या मालकाला नेण्यासाठी आलं ते काय चुलीत तर जळतं लाकडच घेऊन बाहेर आलं का म्हणले रोज म्हणले ही दिवसभर भजन करून संध्याकाळी घरी तर येतात म्हणजे नेहण्यासाठी आला काय तुम्ही म्हणले तसं नाही म्हणले आम्ही त्यांच्या दर्शनासाठी आलेलो म्हणले. मग तिथं जरा थोडंसं बरं वाटतं. तुम्ही बघा आपल्या मालकाच्या दर्शनाला कोण आल्यावर जरा मंडळींना बरं वाटतं म्हणजे महाराज ते बरं वाटलं त्यांना. कुठे गेलेत म्हणले म्हणजे भंडाऱ्या डोंगरावर गेले. महाराज ते बदल दरबदल करत भंडाऱ्या डोंगरावर गेलेले. महाराज शिळेवरती नामचिंतन करत बसलेले. तुकोबारायांनी या सगळ्या मंडळींना आलेलं पाहिलं साधू महात्म्यांना शिळेवर उडी टाकली आणि त्यांचं दर्शन घ्यायला लागले. त्यांनी हातालाच धरलं महाराजांचं. महाराज म्हणले आम्ही तुमच्या दर्शनासाठी आलेलो म्हणले आम्हाला का लाजवता म्हणले तुम्ही एवढं उभं आयुष्य म्हणले सर्वस्वाचा त्याग करून अन्नाचा त्याग करून जी काय म्हणून साधना केली त्या साधनेपेक्षा आमची संसारातली साधना काय एवढी महत्वाची म्हणले. त्या आलेल्या सगळ्यात त्या ठिकाणी विचारवंत महात्म्यांनी विचारलं महाराज म्हणले आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्याकडे आलेलोय तुम्हाला म्हणले देवाची प्राप्ती झाली का देव तुम्हाला भेटले का. तुकोबाराय सांगितलं म्हणले भेटले म्हणले बाळवेश घेऊन या श्रीहरी भेटला. महाराज म्हणले मला देव भेटले भाऊ म्हणले आम्ही कोण 6 महिने झालं कोण उभं आयुष्य झालं एका पायावर उभा आहे कोण गळ्याच्या पाण्यात उभा आहे कोण नुसतं वाळलीच पानं खातंय कोण नुसतं हवेवर आहे म्हणले परंतु सगळे हवेतच आहे म्हणले आम्ही अजून काय त्या देवाची आम्हाला प्राप्ती झाली नाही. अरे म्हणले आता तुमची प्राप्ती झाली नाही मी काय करू
परंतु या कलियुगामध्ये देव प्राप्तीचं साधन नामचिंतन सांगितलं आणि त्या नामचिंतनाच्या साधनेने आम्हाला देवाची प्राप्ती झाली. ही बाकीची म्हणली आपला बहुतेक सगळा वेळ व्यर्थ गेला, वाया गेला. आज संसारात राहून सुद्धा असोनी संसारी जीवे वेग करी, किंवा आमची जनाबाई म्हणतात सुखे संसार करावा मध्ये विठ्ठल आठवावा, आसुण्या देही छाया पुरुष जैसा पाहिजे. असा संसार तुकोबारायांनी केला आणि संसारामध्ये असून तुकोबारायांनी दिवसभर भंडारा डोंगरावर नामचिंतन करावं आणि संध्याकाळी आल्यानंतर आपल्या घरामध्येही त्या ठिकाणी नामचिंतनाला व्यत्यय येऊ नये म्हणून मोठ्या मोठ्या जात्याच्या पाळ्या दरवाजाला आतून लावाव्या. त्या खाल्लेल्या अन्नाचा कैफीने नामचिंतनामध्ये त्या ठिकाणी झोप येईल म्हणून महाराजांनी शिंडीला दोरीन ती दोरी खंडाला बांधावी, गळ्यामध्ये विणा घालून त्या ठिकाणी रात्रंदिवस रामनामाचं चिंतन करावं. त्या चिंतनाने महाराज माझी मदत झाली अनावर माझ्या छंदया नामाचा घेतला. रात्रंदिवस केलेल्या नामचिंतनाने महाराज अंतकाळाला भगवान परमात्म्याची प्राप्ती आणि सुरुवातीपासून जरी त्यांचं संसारातलं जीवन असलं तरी विरक्त तेही त्या ठिकाणी तुकोबारायांनी भगवान परमात्म्याची प्राप्ती स्वतः केली आणि हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळे काळाचा. स्वतःही त्या ठिकाणी यमाच्या तावडीतून सुटले आणि तुम्हा मला सुद्धा यमाच्या तावडीतून सुटण्यासाठी मार्गदर्शन नामचिंतनाचं तुकोबारायांनी केलं. महाराज ज्या नामचिंतनाच्या साधनेचं त्यांनी मार्गदर्शन केलं ती साधना सर्वजण आपण एक वेळेस त्या ठिकाणी करूया. विठोबा सर्वांगी तो सर्वोत्तम मुखे नाम हरीचे विठ्ठल. विचारलं महाराज सर्व सुखाचा अधिकारी होण्यासाठी हरीचं नामचिंतन हे तुम्ही सांगता, सर्वांगाने उत्तम होण्यासाठी हरीचं नामचिंतन ही सुद्धा साधना सांगता, पण तुम्हाला आवडते म्हणून सांगता का याला काय पुरावा आहे? कारण पुराव्याशिवाय त्या ठिकाणी गुन्हेगार सुटत नाही. मग तुम्ही आम्ही तर कसं सुटणार आहे? महाराजांनी सांगितलं पुरावा आहे म्हणले याला त्या ठिकाणी माझा नाही वेदाचा पुरावा अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबारायांनी दिला.
आणि मनाचं काहीच सांगू नये. मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. महाराज संत दुकानात एखाद्या मेडिकलच्या आणि कुणीच नाही म्हणून दिसत ते औषध पिलं तर मरून जातात. तसं संसारात दिसत ती साधना जर करत राहिलं तर त्या ठिकाणी आयुष्य संपून जाईल, हाती काय लागणार नाही. म्हणून मार्गदर्शक संत महात्मे त्यांच्या मार्गदर्शनाने चालावं. तुकोबरायांनी तर या सुखासाठी नामचिंतन किती महत्वाची साधना आहे ही वेदाचा पुरावा दिलेला आहे. वेद आनंद बोलिला, अर्थ हितुकाची विठोबाची शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे म्हणून सांगितले. किंवा आणखीन पुरावा दिलाय की चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाती. म्हणजे देवाचं नामचिंतन हेच त्या ठिकाणी सुखासाठी आणि जीवाला प्राप्ती करण्यासाठी देवाची महत्वाचं साधन आहे. महाराज इतरावर नाही पण वेदावर कोणी त्या ठिकाणी आक्षेप घेऊ शकत नाही. कारण देवाच्या श्वासापासून वेदाची निर्मिती आहे. मग देवाची त्या ठिकाणी श्वासापासून वेदाची निर्मिती झालेली वेद खोटं बोलन का? व्यवहारातलं उदाहरण, एक लहान मुलगा खेळत होता आणि त्याला विचारलं, अरे समोर दिसतात ती कोण आहे? तो मुलगा म्हणला माझं वडील आहे. म्हणला कोण म्हणतं तुझं वडील आहे? म्हणला माझी आई म्हणते. आता आई म्हणते माझं वडील आहे. ते जर त्या ठिकाणी आई जवळ असली आणि हे जर विचारणारा म्हणला आई तुझी खोटं बोलती म्हणल्यावर महाराज चप्पलचं त्या ठिकाणी मार खावा लागला. हा व्यवहार कळाला ना. तसं वेद त्या ठिकाणी आणि देवाच्या नामचिंतनाचं हात वरून करून सांगतात, उभारीला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी आले याचका पुढे धरी. तसं वेदाने हात वरून करून सांगितलं. महाराज एकदा हात वर केला की सगळ्यांनी शांत राहतं. ही एवढी मोठी त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबारांचा सोहळा असतो. संध्याकाळी आरतीच्या वेळेस लाखो समाज असतो, परंतु एखादा त्या ठिकाणी दंड उभा केला की सगळी शांत राहतात. टाचणी पडेल इतकी लाख लोकांना त्या ठिकाणी शांतता प्राप्त होते. याला कुठेतरी या ठिकाणी वारकऱ्याचा दंडक आहे. तसं तुकोबारायांच्या बाबतीमध्ये आणि वेदाचा तो अर्थ अमाजित हवा येरांनी तो हवा भार माता. महाराज सगळ्यांना बाजूला सांगल्याने वेदांचा पुरावा देऊन महाराजांनी सांगितलं, बाबा हो वेद सांगतो म्हणून तुम्ही देवाचं नाव घ्या, याच्यात काही संशय घेऊ नका. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज तुका म्हणे येथे काही अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं शंका घेऊ नका. कारण जे मोठी मंडळी वेद सांगतात, शास्त्र सांगतात, संत सांगतात, त्याच्यावर जर शंका घेतली तर महाराज आपल्या जीवनाची हानी होती. नवे नवे जीवाला देवाची कधीच प्राप्ती होत नाही. म्हणून ज्या वेदा
आणि संतांनी सांगितलं नामचिंतनावर ठाम राहावं. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी, आळंदी पंढरीची वारी असावी. जिथं म्हणून नामचिंतन असेल तिथं कायमस्वरूपी, बोलवलं नाही बोलवलं तरी कायमस्वरूपी तिथं जावं, त्याचा आनंद लुटावा. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि या कलियुगातल्या नामचिंतनाची ध्यास त्या ठिकाणी तुटी होती. कारण मी म्हणतो म्हणून नाही, पुण्य केलं यज्ञाधिक कर्म करून एखाद्या वेळेस स्वर्गातलं एखादं देवाचं पद मिळेल, परंतु वैकुंठामध्ये देवाजवळ जागा मिळणार नाही. आणि ती जर त्या ठिकाणी पाहिजे असेल तर मग देवाने म्हटलं नसतं स्वर्गीच्या अमर इच्छिताती देवा मृत्यूलोके व्हावा जन्मामा. म्हणून संशय घ्यायचा नाही. देवाचं नामचिंतन जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे तोपर्यंत देवाचं नामचिंतन घ्यायचं. इथं त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे येथे काही संदेह नाही. संदेह याचा अर्थ संशय घ्यायचा नाही. ज्या देवाचं नामचिंतन घेण्यासाठी संतांनी आपणाला वारंवार विनंती केली, नवे नवे किंबहुना सर्व सुखी पूर्ण भुवनी ती लोकी भजिजो आधी पुरकी अखंडित. अशा ज्ञानवरायांचे कुळ भजन करू. ज्ञानेश्वर अधिकारी मुखी उच्चारी हरिनाम सर्वांगी तुझोत्तम मुखे नाम हरीचे. ऐसे उभविली बाई वेदे पायी पुराणे तुका म्हणे येते काही संध्या नाही गर्वसा सर्वांगी तो सर्वोत्तम मुखी नाम हरीचे. मूल्यच्या मुखात काही चुकीचे शब्द गेले असतील माझ्या बुद्धीचे दोष समजा. आणि जे काही योग्य असेल ते संतांची वचनं आपल्या उर्वरित राहिलेल्या आयुष्यामध्ये अंमलबजावणी करा. मुखातून नाम घेण्याचं कधी त्या ठिकाणी सोडू नका. जीवनाचं कल्याण करायला वारंवार संत महात्मे नामचिंतन हीच साधना सांगतात. अनेक साधनांच्या कटकटीत मागे जाऊ नका. ही चाललेला स्तुत्य उपक्रम चंद्र सूर्य असेपर्यंत त्या ठिकाणी कायमस्वरूपी चालू राहावा. तुम्हा सर्वांच्या समवेत त्या ठिकाणी भगवान परमात्म्यांच्या समोर सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या पामराकडे त्या ठिकाणी आला. मी माझं त्या ठिकाणी भाग्य समजतो. आणखीन एक वेळ त्या ठिकाणी करविली तशी केली कटकट वाकडे केली तर देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलतो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगमूत युक्ती नवे हा उपदेश तुमचे बडबड दोषेश तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. कळले महाराजांनी तुकारामांना शेवट सिंगल चालू कळले महाराज इकडे Come on,
Thank you.